व्हिडिओसाठी ना आमचे मित्र चंद्रकांत गोलतकर यांचे खूप खूप आभार। कारण अशा काही परंपरा आहेत ज्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच दाखवत आलो आहोत। आज आपण आलो आहोत जयंती देवी पळसम या गावी आणि इकडे पाठीमागे तुम्ही अवसर बघताय। होळीचा उत्सव सगळीकडे धूमधडाक्यात चालू आहे, परंतु इकडची थोडी परंपराही वेगळी आहे, ते कुठेतरी तुमच्यापर्यंत आज दाखवणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा पळसम या गावी आहे। मित्रांनो, 2 वर्षापूर्वी आपण पळसमच्या जयंती देवीचा व्हिडिओ बनवलेला, खूप छान प्रतिसाद दिलेला तुम्ही आणि या जयंती देवीची पण हिस्ट्री खूप जबरदस्त आहे। तो तुम्हाला इकडे आय बटन वरती व्हिडिओ मिळून जाईल, तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की जयंती देवीची काय हिस्ट्री आहे ती। आणि त्याच्यानंतर आता होळीचा उत्सव सुरू झाल्याने इकडे मांड भरवला जातो आणि पाठी अवसार आहे आणि हे अवसार असतात मंदिरात ना, पहिले मंदिरातच असतात आणि हे 5 दिवस इकडे या मांडावरती आणून ठेवले जातात। आणि त्याच्यानंतर इकडे तमाशाचा एक कार्यक्रम असतो, म्हणजे पुरुष असतो तो आपली साडी वगैरे नेसून या इकडे नाचला जातो आणि त्याच्या अगोदर इकडे अवसार उभे केले जातात। आणि हे जे कार्यक्रम आहे, हा जो कार्यक्रम आहे अवसार उभे करण्याचा, हा 5 दिवस असतो, म्हणजे होळीपासून 5 दिवसांपर्यंत। आणि भाविकांचे काही प्रश्न असतील तर तिकडे सोडवले जातात, अशा पद्धतीचा आज एकंदरीत कार्यक्रम असतो। आता आपण जयंती देवीचं दर्शन घेणार आहोत आणि या आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर पहिलं जयंती देवीचं दर्शन घेऊया आणि या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या अधिकाऱ्याकडे काय शिवू तत्व यांच्याकडे जी काय आज गणित जोडा हवा ते काय गणित जोडत नाहीये, काय नाही काय त्या ठिकाणी आज तेढ आहे। आता शिवकायचं म्हणणं आहे, आम्ही काय त्याचा शोध पाडलेला नाहीये। ह्या घटकेत 84 माणसे अधिकाऱ्यांनी तवाटी टाळली, जे काय तिघातली तेढ आहे किंवा जी काय त्या ठिकाणी गणित तुटत आहे, असणारा कारण असेल ते तसाच असो, वसात असो, ते गावात असो, जिल्ह्यात मध्ये तिकडून असो, कोणीतरी वादी दुश्मनांनी ह्या ठिकाणी एक जोड होऊ नये आणि पुढे आज खात्री पटवू नये अशा स्वरूपाची जरी काय कर्तबगारी केली असती, 84 माणसे अधिकाऱ्यांनी तवाटी टाळ्यांची तुझ्या ताब्यात ठेव आणि पुढे जे काय पुरवणी तुझी या ठिकाणी सता सुकृता उभी होती त्याप्रमाणे। इकडे होळीचा मांड आहे आणि तिकडे पडस्थळा उभी केलेली आहे। हे जे तुम्ही भाविक भक्तगण बघताय ते सर्वजण बाहेर गावातून आलेले आहेत आणि इकडे त्यांचे काही प्रश्न असतील तर ते घेतले जातात आणि इकडे प्रश्न सोडवले जातात, अशा पद्धतीने हे असते। आणि इकडे ही होळी जी आहे ती यंदाची होळी इकडे उभी केलेली आहे आणि या होळीचा कार्यक्रम म्हणजे पडस्थळाचा वगैरे कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर इकडे तमाशाचा कार्यक्रम होणार आहे, तो बघूया। तर मित्रांनो, आपल्यासोबत आता या देवस्थानचे मानकरी कापडी काका आहेत। काय सांगाल या मांड उत्सवाबद्दल? या ठिकाणी जो होळीचा मांड आहे, प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी असलेले गावातील सर्व ग्रामस्थ, 12-5 आणि सगळी महिला वर्ग सगळ्यांना सहभाग करून हा वार्षिक उत्सव आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी साजरा करीत असतो। या ठिकाणी या उत्सवानिमित्त बाहेरून सगळे चाकरमानी म्हणा किंवा आप्तेष्ट मंडळी, पाहुणे मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित असतात। ही जी काही परंपरा आहे पूर्वंपार, याचा ती जोपासण्याचा प्रयत्न असलेल्या सगळ्यांना घेऊन सगळे 12-5 असतील, गावातले ग्रामस्थ असतील, भगिनी महिला असतील, या ठिकाणी हा उत्सव 5 दिवसाचा आहे आणि त्यासाठी लागणारी जी आसपासची सगळी साफसफाई ही या ग्रामस्थांच्या माध्यमातून केली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यरत असणारं आमचं पंचतन चॅरिटेबल ट्रस्ट हे सुद्धा त्या ठिकाणी सहभागी आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने, गावातील सगळ्या सहकार्याने हा जो उत्सव आहे ह्या रूढी परंपरा ज्या आहेत त्या पद्धतीप्रमाणे तो प्रतिवर्षी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून तो पंचमीपर्यंत 5 दिवस हे करून यावेळी पूर्ण गाव जे पंचायतन आहे ह्या ग्रामदेवतेचा तो पूर्ण साज आणि त्याचबरोबर या ठिकाणी मांड आहे, त्या मांडातील असलेली जी दैवत आहे त्याच्यातील तमाशा म्हणून जो हा रूढ आहे तो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो। आणि त्या पद्धतीने जी काय परंपरा आहे गावची, त्या साजेसा पूर्वजांनी जी ही घालून दिलेली आहे, मार्गदर्शक तत्व घालून दिली आहे, त्या ह्याच्यातून ही रूढ आणि परंपरा जोपासण्याचा प्रयत्न या 21व्या शतकात सुद्धा आम्ही ती चालू ठेवलेली आहे। आणि त्या दृष्टीनं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि ज्या वाईट गोष्टी असतील त्या ह्या ठिकाणी सगळ्या एकत्र येऊन त्याचा दहन या ठिकाणी करून येणारा जे गुढीपाडवा आहे त्या ह्याच्यात नवीन विचार घेऊन ही वाटचाल सगळ्यांनी करून सगळा गावघर
गुण्यागोविंदाने सुखासमाधानाने या ठिकाणी नांदावा आणि सगळ्यांचं जे काय आहे ते कल्याण व्हावं आणि ही जी एक सगळ्या समूहाला घेऊन किंवा पूर्वजांनी घालून दिलेली ही एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे करून संपूर्ण गाव सुखी समाधानाने आणि आनंदी राहावा ही एक त्या होळदेवाकडे प्रार्थना करून सगळ्या ग्रामस्थांसाठी आशीर्वाद घेऊन या 5 दिवसाची जी वार्षिक आहे याची सांगता या ठिकाणी केली जाते. धन्यवाद. आणि हे मांडावर ठेवलेले अवसर आहेत बघा. हे इकडे मंदिर आहे आणि इकडे सगळे बघणारे जे लोक आहेत गावातील ग्रामस्थ ते बसले आहेत आणि इकडे हा मांड आहे आणि या मांडावरती तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. ही जी होळी आहे ती इकडे उभी केली जाते. आंब्याची होळी आहे, इकडे आंब्याची होळी असते आणि किती फूट हा 55 फूट 55 फूट उंच आहे. इकडे संपूर्ण झाड आहे त्याच्यामध्ये दिसणार नाही पण 55 फूट होळीवरती आहे. मित्रांनो तिकडे मांड भरणार आहे आणि इकडे अनिल पुजारी काका आहेत आणि आपले सगळे ग्रामस्थ आहेत. काय सांगाल तुमच्या या होळीच्या उत्सवाबद्दल? मी अनिल पुजारी, पूर्वसत्ता आमची पुजारींची आहे आणि आमच्या ह्या होळीचा हा जो कार्यक्रम आमच्या सगळ्या गावाच्या अखिल 10-12-5 वतनदार अधिक गाव मिळून आम्ही हा कार्यक्रम वडिलोपार्जित म्हणजे ज्यावेळेला मर्याद स्थापन झाली उभी केली पूर्वजांनी त्यावेळेपासून हा होळीचा कार्यक्रम इथे चालतो. चांगल्या प्रकारे असलेल्या सगळ्या गावाघराच्या खेळीमेळीच्या वातावरणात मांडावर तमाशा भरवला जातो. तो हो. कसा काय, ती प्रथा कशी काय, साधारण त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते? तो तमाशा म्हणजे आमचे ज्या वेळेला आम्ही हे होळी उभी करतो हा त्याच्यानंतर आमचे देवाचं निशान म्हणून ते आज रहाटी साहेब बरोबर असतो. तमाशाचे जे तमासगिरी म्हणजे तमाशाच्या फळाचे जे लोक ते देवांबरोबरच ते आमचं तमाशाचं निशान त्या मांडावर जातं आणि तिथे मग देवांची कार्यक्रम तिथे पार पडल्याच्या नंतर ते तमाशाचा कार्यक्रम आम्ही करतो तिथे. ओके. मग हे तमाशा करणारे पूर्वी काही आणायचे इकडचेच असं इथले गावातलेच ग्रामस्थ वेगवेगळी सोंग असं करणं, ओघ बसवणं हे सगळे कार्यक्रम तिथे होतात. पुरुषच साडी वगैरे हो 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 आमच्याकडे पण तसंच. छान छान, खूप धन्यवाद. आणि इकडे वरती ना महिला वर्ग सगळा बसलाय या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि तिकडे तयारी चालू आहे. प्रत्येकासाठी ना आपापल्या या रूढी परंपरा असतात तर त्या खूप मोठ्या असतात आणि त्याच आत्मीयतेने साजराही केल्या जातात. या रूढी परंपरा आहेत त्या निमित्ताने गावातील सर्वजण एकत्र येतात आणि हे सण उत्सव जे आहेत ते साजरे करतात. तिकडची परंपरा आहे थोडी वेगळी आहे. आता बरीचशी तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता तमाशाच्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि इकडे तमाशाला सुरुवात झालेली आहे. Thank you.
जाण्यासाठी गवळणी या समोरच्या वाटेने येणार आहेत. आपण या ठिकाणी थोडा वेळ वाट पाहूया. या गवळणी समोरच्या वाटेने येणार आहेत. थोडा वेळ इथे उभा राहून या गवळणीची चारच्या दिनी चांगली खोड मोडणार आहे. पण गवळणी अजून काही कशा येणार या वेळ झाला तरी गवळणीचा अजून पत्ता नाही. दुसऱ्या वाटेने तर गेल्या नाहीत ना. पण आजच्या दिनी असं ठरवलंय की आज गवळणीची चांगली खोड मोडणार. गवळणी नाही या वाटेने आजच्या दिनी सोडणार नाही. त्यांना हसीदान घेतल्याशिवाय त्यांच्याकडून सोडणार नाही. पण अजून कशा गवळणी येणार. इतका वेळ झाला इतका या ठिकाणी उभा आहे पण गवळणी काही येणार. पण थोडा वेळ वाट पाहतो. जरा येतात का पाहूया. तुला दिसतोय काय नाही या वाटेने जाण्याचा आमचा मार्ग आहे. मार्ग आहे बरोबर आहे. तुझा मार्ग इकडे कुठे? या मार्गाने कसं जाते आम्ही सहज जाणार. सोडणार नाही जाणार तर पैसे अगं हे कुठे चालली. कुठे चालली? आम्ही मथुरे बाजारीला चाललो. मथुरे बाजारी. आचिंदर तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला
मग सांगतोय पुढे आम्हाला अचिंतन जावे आशीर्वाद आणि मोर दही दूध घेऊन चला. आजच्या दिनी मी तुम्हाला तसं सोडणार नाही, पण आजच्या दिनी एक जरा विशेष वाटतं. एक गवळण तुमच्याजवळ खूप माशाचे आहेत. तुम्हाला कित्येक वर्ष मी तुला ओळखतो, पण ही आजच्या दिनी एक नवीन गवळण आहे. असं असं. पहिली म्हातारीला बघा, येऊन जाऊन नंतर नाही गवळीतो. नंतर नाही आम्ही जाणार आणि नंतर विकून जायचं. ठीक आहे, सुद्धा कोण मोडणार आहे? कोण मोडणार? आम्ही पण असं का ढोरा बांधतात येतो अरे फटकी वाडे अरे खायचे ढोरी काय पळाली अरे आकडे बघायची आकडे हिला हिला जेव्हा हिला खाई गेले अरे त्या पबल्याच्या वय तोडलेलं औषध काळजी पोट सगळे खाले अरे खाई गेला आता बघायची अरे हिला जेव्हा थांब अरे फटकीने सगळे पलीकडे गेली थांब हिला जेव्हा अरे हिला 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 थांब रे वाट वगैरे अरे तू पण भाता झालं मी पण भाता वाईट थांब रे बाबा अरे बाबा काय बघतो अरे काय म्हणतो देवा कोणती आधी पाय पडते बाबा तुझा माहिती कुठे माझा अरे दोघं फटकी लोक काळजी करतात दोघं अरे त्याला अरे दोघांनी जोडीने जरा एक अरे तो बाळग्याच्या काळजीत गेलो बाबा ये देवाची मोठी कामगिरी आणली चिकलो माला एक बातरो माल तू काय चिकलो माल काय घेतोय आजच्या दिनी एक महत्वाची कामगिरी आहे काय म्हणते बोल तू काय मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर अरे या समोरच्या वाटेने ना 2 गवळी येणार आहेत अरे वा चिकनी का मका आणि गवळण अरे आतापर्यंत कधी बघितली मी सुद्धा बघितली नव्हती एवढी चिकनी अरे भारी एकदम आणि ती या समोरच्या वाटेत येणार आहे काय म्हणतो या समोरच्या वाटेत येणार आहे अरे आपल्या म्हातारी आणि या गवळणी ना हे चकली वाट काढली हे तिसरे आहे या समोर तेव्हा काय करायचं त्यांच्याजवळ दही दूध असणार ओके आणि ते दही दूध बाबा इंग्लिश मीडियम मध्ये शिकलं चांगली गोड बोलायची ते विक्र्याला दही दूध देणार आहे ते दही दूध आपल्याला काय इंग्लिश बोलतो ओके म्हणतो अरे बापरे मग त्यांची चांगलीच फोड बोलतो मी या फक्त देवा आज्ञा कर मला या मार्गावर राहायचं उभं अडवायचं आणि त्याच्यावर असणारं दही दूध खायचं तुम्ही दोघांनी ठीक आहे देवा बघतो मी त्यांना गवळीच्या येणार ना गवळीच्या भानगडीत मात्र पाडू नको काही ठीक आहे तू तिकडे जाऊन फक्त बाबा लांब राहून बघ काही ना गवळण आहे भारी समजलं ना ती तशी तुला ऐकणार नाही रे बाबा बघ काय काय तू अरे येसन जायचं तू काय करायचं काय काळजीच करू नको आता येण्याचा वेळ झालेला आहे जेव्हा थेट थांबा तू लांब जाऊ नको लांब बरोबर तू मी लांब थांबतो आणि तुमचं काय करते थोड मोठे अजिबात तू जेव्हा काय तुझ्या पाया पडते जा तू तकडे फक्त हे बाबा जेवण काय तपासून दे रे अरे हल्ली तपासून दे हे तू पण चष्मा पासून पण बघते रे बाबा अरे होय मी डोळ्याचं वाईट लावलंय बारीकसं नर्मला हे पटलं रे काही ना बघतो काही दिसता पाठ वरच्या काशीतून बघ काही ना बघतोय नाही धरची साप कमळ मोडली अरे
ती काय भंगला या याचा दया नको लोणी नको काय तुकाच का ए चष्म्यावाला जरा बरा दिसतो मरे नको बाबा चष्मावाला असला तरी बाबा मी काय म्हातारो नाही अरे मी काय म्हटलं कमरेत वाकलं वाकला म्हणू का बाकीचा वाकला काय ए तू पण कमरेत वाकलं किती बघतोय अरे पण दूध काढल्याशिवाय कसं बघतलं याचा दूध अरे पण पिवरा दूध काढल्या याचा दूध पिवरा बघलं काय दूध बघलं याचा सुकला छाप छाप घन असतं कामाचा नाही अरे वाकड्या वाकरं बरोबर लाकडा गिरी रे काय हो मेला सांगतस ह्या बरा ह्या मिया घे तू या त्या अरे पण कमरेनं वाकडा होता तू या घे बाबा अरे पण त्या तुझ्याकडे कमरेनं काय पडतं ना. माझ्याकडे या. भागाचा नाही थांब आता मला दे देवा सांगा या बाबा वाईट काहीतरी खाता दही तुम्ही थोडा इद्वास करूया आधी दूध पत्र काय नाही घातलं तर आधी सांग माका दोन नाही व्हाया अरे कसा घातलं पण कसा घातलं? लय वेळ लागतो ना मध्ये. झोपलेत वाटत दोघाही झोपली काही धर आपाच्या म्हशीसारख्या घोरता या बरा घोरता याकडेच मी बघतो तू तडेच दही घे काय नाही चुकला म्हणतस ना रे तू या बाया पातळा बरा जेवाय जेवाय खान बघ गेल्या खान बघ भारी झालं ना घालायचे डोक्यात वाट बघायची. पळ, 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 पळ. अरे पळ जमीन, पळ. ए, जवान. एवढा पळू नको माझा हे काम बरं वाटलं अरे एकदम बरं वाटलं गवळणी बघल्यानंतर बरं वाटणं हे मार करत ना तुम्ही गवळणीचा अरे आमका काय माहिती अरे त्या गवळणी आमका चिकली त्या पहिलोबर दुधच गावलं आणि काय गावातच ना अरे त्या दुधाचं अरे म्हातारी ताट पकडली लाकडं गेली म्हटलं अरे लय माझे होतो सोडलं माझं काय सांगू तुला ना ती भारी आहे हा ती तशी ऐकणार नाही तुम्हाला आता तू त्यांना समजाव बाबा आम्ही जातो या संसार सगळं तुझा तू सांभाळ बाबा आम्ही चाललो आमच्या गावात ती म्हातारी जाणली तुलाच काहीतरी रावण देवा मी काय ते बघतो त्यांचं आता हा. समजलं ना तू तिसरी चौथी कर कायचा आम्ही चाललो आमच्या गावात बघणार नाही मी त्यांना हा तुझ्या विश्वास रे देवा पण आता तू सांभाळ कायचा माझे संगडी आहात कायमचे तुम्ही असेच राहिले पाहिजे राहणार राहणार बाबा तुझं हात ना रे बघ तुला चोकट जरा बोल चोकट चांगलं होणार काही मग? करू नको. चला. चल येतो आम्ही बाबा तू कायचा बघणीवर आम्ही जातो हे गवळणी. हा. आता तुम्हाला एक वेळ आम्ही माफ करतो माझ्या संगडीचा तुम्ही 33 मार दिलात आम्हाला अडवलं आमचं तरी
आम्ही बाजारीला काय नेणार? तुम्हाला सांगितलं होतं आजच्या दिनी या रस्त्याला कायदा आहे तसं तुम्हाला सोडणार नाही म्हणून आणि तुम्ही या वाटेने निघाला माझे संगत आम्ही तुला आशिंदन मागलं होतं, तुम्ही काम सोडली आशिंदन मागलं होतं तुमच्याकडं. आमचं दैदिक चोरून केलं मग याचं चोरांना सोडणार आम्ही नाही सोडणार आम्ही चोरांना.
सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे नाम आवडीने गावे. हरिनामासाठी होळी देवासाठी इथे आजपर्यंत मी आता संत समागमाचा हा निर्गुण निराकराचा मानवते धर्मतेचा प्रचार करतात बाबा सदानंद इथेपर्यंत पोहोचलेला आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची आज अपे, अशीच काय जीवनाची पाप आहे संतांच्या संगतीत जायची होतील मंडळी. म्हणून संत संगत धरा, संतांची का धरा मंडळी. कोणी सत्संग बैठकीत जा, कोणी निरंकारी ह्याच्यात जा, कोणी देवीच्या मंदिरात प्रवेश करा आणि देवासाठी नतमस्तक व्हा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेल्या. तुम्ही क्षणभरी देवाचा नमस्कार केला तरी संसारात पावन होणार. म्हणून माणसाने देवाचं नामस्मरण हे केलंच पाहिजे. आपण म्हणतो मी हे केलं, अरे मी ते बंगला बांधला, तो मी रोड बनवला, तो म्हणतो मी हे केलं. अरे भगवंताने तुम्हाला घडवलं, तो कधी बोलतो मी तुम्हाला घडवलंय? कधीच बोलत नाही तो पांडुरंग. कधी बोलतो का? बोलतो कधी? सांगा तुम्हीच सांगा मंडळी. अरे आईच्या गर्भात जेव्हा हा देह वाटतो त्याचे हात तरी दिसतात का? तो देह बनवतो तेव्हा दिसतो का मंडळी? मग म्हणून गदी मांडुरकरांनी म्हटले एक धागा सुखाचा 100 धागे दुखाचे. एक धागा जरदारी वस मानसा तुझ्या आयुष्याचे. या देहाला वसाची उपमा दिले गदी पांडुरकरांनी. देहाला वसाची उपमा. या वसाते विणतो कोण एक सारखी नसती दोन. या वसाते विणतो कोण एक सारखी नसती दोन. पुन्हा न दिसती श्रीखंडात या हात विणकराचे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. एक धागा 100 धागे Yeah.
तर मित्रांनो मस्तपैकी आपला तमाशाचा फळ रंगून झालेला आहे आणि हे काका आहेत ना यांनी गाणी तर इतकी सुंदर म्हटली. वय काय तुमचा? वय आता 72 वर्ष. 72 वर्ष. माका तुमची जबरदस्त म्हणजे गाणी जी सादर केला अप्रतिम म्हणजे भारीच वाटली. काय सांगशाल या आपल्या होळीच्या फळाबद्दल? काय सांगतो आता श्री जयंती देवी, श्री देव रवळनाथ जयंती ट्रस्ट पर्सम आणि 12/5 या देवस्थानचे 12/5 मानकरी आज ही परंपरा आमची अगदी कायमस्वरूपी होती आणि आज तमाशा हा आमचा या ठिकाणी अगदी पूर्वजित चालू होता आणि मध्यंतरीच्या काळात तो तमाशा बंद होता. पण आता ह्या आमच्या तरुण नवीन पिढीने आज तमाशा आपल्या गावात व्हावा आणि काहीतरी कला आपण आपल्या लोकांपुढे सादर करावी अशी त्यांना एक जागृत झाली आणि त्यांनी आज तरुण मुलांनी हा सगळा आज एकत्र येऊन आज हा तमाशा या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेला आहे. खरोखरच या ठिकाणी असाच याच्या पूर्वीची कला जी जिवंत कला आज होती ती अशीच अबाधित कायम राहावी अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करून आज या ठिकाणी हे जे तमासगिरी आहेत त्याने अशीच आपली कला सादर करावी अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि ही कला आज लोकांपुढे अशीच वर्षानुवर्ष दाखवावी आणि ही कला जिवंत ठेवावी एवढीच माझी एक इच्छा आहे आणि ती या ठिकाणी आज या तमाशाच्या माध्यमातून आजच्या दिनी पूर्ण झालेली आहे आणि हे निश्चितच आपली ही कला यापुढे जिवंत ठेवतील आणि चालवतील अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो इतकं भारी वाटलं ना, काहीतरी नवीन बघायला मिळालं. म्हणजे ज्या गावी जातो त्या गावीत काहीतरी नवीन परंपरा बघायला मिळतात. अजूनही या पळसम गावी होळीच्या दिवशी तमाशाचा फड उभा केला जातो आणि सोंगा आणली जातात आणि गमती जमती खूप होतात आणि काहीतरी मला नवीन अनुभवायला मिळालं ते तुमच्यापर्यंत आज पोहोचवलं आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं आणि जाता जाता परत एकदा बोलतकरांचे आभार मानूया आणि येथे थांबूया.